नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी शोल्डर उतरण्यापासून ते मुंड्यामध्ये घोळ येणे, ब्लाऊजचे शोल्डर पुढं उतरणे, हे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तर या सर्व समस्यावरील आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आता या इथे पहा, हा ब्लाऊज जो आहे तो मी मापासाठी घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज जो आहे तो अगदी छोट्या साईजचा आहे आणि छोट्या साईजमध्ये जास्त शोल्डर उतरतात आणि जी लहान साईज असते तेच ब्लाऊज कटिंग करायला आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर या इथे पहा, हा ब्लाऊज जो आहे हा किती साईजचा आहे. तर मी या इथे पहा या पद्धतीने पकडलेला आहे ब्लाऊज. तर पहा 15 इंच या इथे हे पुढचा भाग भरला. तर हा झाला ब्लाऊज 30 साईजचा. तर 30 साईजचा ब्लाऊजचं आपण कटिंग कसं करायचं आहे आणि शोल्डर उतरू नये, मुंड्यामध्ये घोळ येऊ नये, हे सर्व प्रॉब्लेम आपण छोट्या ब्लाऊजची आज दूर करणार आहे. तर पहा या इथे जर तुम्ही गळा रुंदी जी आहे ती जर जास्त घेतली तरीही तुमचे शोल्डर उतरणार आहे आणि या इथे जे शोल्डर आहेत तेही तुम्ही मोठे घेतलं तरी हे जे शोल्डर आहेत ते इकडे खांद्यावरून खाली पडणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला कशी मापे घ्यायची आहेत हे पाहायचं आहे. तर मी या ब्लाऊजची जी सर्व मापे आहेत ती घेतलेली आहेत, पण हे ब्लाऊज जे आहे याचं शोल्डर उतरत आहे. तर ते उतरू नये म्हणून शोल्डर किती घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायची हे मी सांगणार आहे. तर चला आपण मापे टाकायला सुरुवात करूया. तर या इथे मी फक्त एकच पेपर घेतला आहे आणि पहा या इथे मी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग दाखवणार आहे, त्याचबरोबर बॅक पार्टचं पण दाखवणार आहे, पण आपण कटिंग करताना फक्त फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे. बॅक पार्ट हा डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केला तरी चालतो. तर मी या ब्लाऊजचं स्टिचिंग पण तुमच्याशी शेअर करणार आहे. 30 साईजचं ब्लाऊज कसं तयार होतं, तर म्हणजे त्यामुळे काय होईल, कोणालाही भीती वाटणार नाही छोट्या साईजचं ब्लाऊज कटिंग करताना. आता या इथे मागचा गळा जो आहे तो 8.5 इंच आहे. तर त्यानुसार आपण या इथे शोल्डर घ्यायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची जी आहे ती घ्यायची असते. तर उंची पहा या ब्लाऊजची आहे 12 इंच. आता ही साईज छोटी आहे त्यामुळे उंची या इथे 12 इंच आहे. जर कस्टमर 30 साईज असून जर उंच असेल तर या इथे तुम्ही 13 इंचापर्यंत उंची घेतली तरी चालते ब्लाऊजची. पण जर हाईट कमी असेल तर या इथे जशी आहे तशी या इथे 12 इंचापर्यंत घ्यायची आहे आणि 12 इंच आपलं 30-32 मध्ये आपण ब्लाऊजची उंची टाकतोच. आता या इथे पहा 12 मध्ये आपण 1 इंच प्लस केलं, 13 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथेही मी 13 इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथे एक आपण लाईन ओढून घेऊया. आता हे झालं बॅक पार्टसाठी. जर तुम्हाला क्रॉसपट्टी कपड्यावरतीही वाढवायची नसेल, म्हणजे कोणताही पार्ट तुम्हाला वाढवायचाच नाहीये, तर काय करायचं आहे, या इथे फ्रंट पार्टमध्ये अर्धा इंच अजून तुम्ही उंची वाढवायची आहे. म्हणजे बॅक पार्टसाठी तुम्ही 1 इंच उंची वाढवायची आहे आणि फ्रंट पार्टसाठी तुम्ही 1.5 इंच उंची वाढवायची आहे. याने काय होईल, तुम्हाला कपड्यावरती अजिबात कोणताही पार्ट वाढवावा लागणार नाही. तीस साईज आहे आणि या इथे पहा जर तुम्ही 30 साईजमध्ये 5.5 इंच शोल्डर घेतलं, 5.25 इंच शोल्डर घेतलं तर शोल्डर तुमचे पडणार आहेत, खांद्यावरून उतरणार आहेत. तर त्यासाठी मी या इथे सांगते फक्त 5 इंच तुम्ही या इथे शोल्डर घ्यायचे आहेत. इथेही मी 5 इंच घेतलं, परत इथून मी 5.5 इंच मुंडा घेणार आहे. इथे पहा या पद्धतीने. आणि ब्लाऊजवरून कधीही मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही. त्यावरून आपल्याला या इथे मुंड्याची जी उंची आहे ती कमी जास्त करायची आहे. आता छातीचा चौथा भाग, 30चा चौथा भाग येतो 7.5 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. 26 कंबर आहे पहा, तर त्याचा चौथा भाग येतो 6.5 आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी, तर 7.5 आलं पहा. इथला आणि इथला पॉईंट आपला एकसारखा आला. आता इथे पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे आपण जोडून घेऊया. आपण जे काही पॉईंट सांगतो त्यानुसार तुम्ही जर ब्लाऊज कट करत गेलात तर ब्लाऊजमध्ये अजिबात घोळ येणार नाही. आणखीन एक म्हणजे एका ताईंची मला कमेंट आली
या इथे कटोरी आणि या मुंड्यामध्ये इथे घोळ येते. तर पहा, जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस मुंडा ओढायचा नाही, बाही पण ओढायची नाही. जर तुम्ही ओढलं तर त्याचे आकार असे पसरतात, त्यामुळे या इथे तुम्हाला घोळ येऊ शकतो. इथे पाठीमागचा मुंडा 1.25 इंच आणि पुढचा मुंडा 1.25 इंच आणि हा जो काही मुंडा आहे त्याचा असा मध्य करायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचे आहेत. इथे कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच खाली जायला विसरायचं नाही. आता आकार कसे द्यायचे पहा. इथून थोडं स्ट्रेट खाली येतात असे आकार द्यायचे, जेणेकरून पहा आकार हे आहेत ते एकदम छान असे गोल आकार आला पाहिजे. या पद्धतीने मुंड्याला आकार ही अगदी व्यवस्थित द्या, म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते येणार नाहीत. इथे 1.25 इंच आतमध्ये या आणि हा जो पॉइंट दिलेला आहे इथूनच या प्रकारे आकार द्या. तर यामुळे काय होईल, तुमचा मुंडा अजिबात म्हणजे जो काही मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येईल, मुंड्यामध्ये घोळ अजिबात येणार नाही. आता बॅक पार्टमध्ये आपण काय करायचं आहे, थोडंसं तिरकं असं या पद्धतीने कट करायचं आहे. हे मी तुम्हाला या इथे दाखवले आहे, पण मी हे कट करणार नाही कारण आपला फक्त फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे. तर बॅक पार्ट कटिंग करताना एवढं तुम्ही करायचं आहे. या पद्धतीने आकार द्यायचे आणि इथे अर्धा इंच कट करायचं आहे. तर आता या इथे गळा रुंदी, जर तुम्ही या इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतली तर आधीच साईज छोटी, त्यामध्ये तुम्ही गळ्याची रुंदी जास्त घेतली, डीप गळा, तर शोल्डर जे आहे ते पूर्णपणे उतरणार आहे. पहा, शोल्डर खांद्यावरून पडणार आहे. तर त्यासाठी या इथे फक्त 2 इंच या इथे गळ्याची जी रुंदी आहे ती घ्यायची आहे. पुढचा गळा आहे 5.5, त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं. आता इथे मात्र 2.5 इंच घ्यायचं. इथे 2.5 इंच घेतल्यानंतर पहा असा बॉक्स करून आपण गळ्याला जो आकार आहे तो द्यायचा आहे. या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला. आता कटोरी, कटोरी काढण्यासाठी काय करायचं, तर एक मी मुंड्याचा प्रॉब्लेम सांगितला, एक आता या इथे शोल्डर उतरू नये म्हणून गळा रुंदी किती घ्यायची हे सांगितलं. परत इथे हे थोडंसं डाऊन करायचं. आता पहा, जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करते त्यावेळेस मी बऱ्याच वेळा सांगितलं की इथून आपण जी हुकलूक पट्टी आहे ती मोजून परत आपल्याला इथून आकारचे कट करायचे आहेत. तर मला एका ताईंचा कमेंट आली ताईंची की अशाने गळा मोठा होणार नाही का, तर नाही. आता आपण मोजताना काय केलं, इथून गळा डायरेक्ट 5.5 इंच मोजला, तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून आपण 6 इंच इथं घेतलं. आता या इथे मी हे जे आहे तिरकं शोल्डर कट केलं, हे आपलं कट होऊन जाणार. तर किती राहणार आहे, 5.25 इंच या इथे आपला गळा राहणार आहे. परत या इथे तुम्ही अर्धा इंच घालवणार, तर गळा किती राहतोय पहा, 5.25 इंच. तर कधी कधी तुमचं या इथे जास्त जातं, तर त्यावेळेस फक्त या इथे 5 इंच गळा शिल्लक राहील. त्यामुळे जर तुम्ही हुकलूक पट्टी मोजून या इथे गळा जर परत कट केलात तरी तुमचा गळा अजिबात मोठा होणार नाही. त्यामुळे तुम्ही घाबरायचं काहीही कारण नाही की हुकलूक पट्टी मोजून मी परत कट केली, गळा तर मोठा होणार नाही ना. जर तुम्हाला वाटत असेल गळा मोठा होतोय तर तुम्ही वरून मोजा गळा आणि गळा कमी असेल तर वाढवून घ्या. आता इथे 2.5 इंच, इथूनही 2.5 इंच इथून घ्यायचं आहे. पहा, मी फक्त तुम्हाला बॅक पार्टसाठी दाखवलेलं होतं. आता हे काही आपल्याला कामाचं नाही आहे. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करत आहे, तर इथून आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. आता आपण पहिल्यांदाच 1.5 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे, त्यामुळे आता ही जी क्रॉस पट्टी जी आहे ती पहा तुम्हाला वाढवायची गरज नाही आहे पेपरवरती किंवा कपड्यावरती. आता इथून 1.25 इंच 0.75 घ्यायचं आहे. आता या इथे आपण क्रॉस पट्टीला आकार देऊन घेऊया. तर या पद्धतीने मी इथं क्रॉस पट्टीला आकार दिला. तुमची साईज किती छोटी असू द्या पहा,
या पद्धतीने तुम्ही कटिंग करा। आता या ब्लाऊजमध्ये पहा कटोरी किती मोठी आहे, इथे गॅप किती कमी राहिलाय पहा। म्हणजे पहा या इथे कटोरी म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच जास्त केलेली आहे। आता तुम्ही 30 साईजसाठी एवढी कटोरी काढली, जवळपास 6.25 इंच आहे, 6ला 6 वर 1 पॉईंट आहे। तर एवढी मोठी कटोरी काढल्यानंतर ब्लाऊजमध्ये हा ब्लाऊज जो आहे चेस्टमध्ये कसा बसेल, ही पूर्ण एवढी मोठी कटोरी बसेल का, नाही बसणार। तर त्यासाठी आपल्याला फक्त 5 इंच किंवा 4.5 इंच कटोरी घ्यायची आहे पहा। तर इथे मी 5 इंच तुम्हाला कटोरी कट करून दाखवते। शक्यतो तुम्ही 5 इंचाची घ्या, तीही जर जास्त होत असेल तर 4.5 इंच तुम्ही कटोरी घेतली तरी चालेल। आता या इथे मी अशी स्ट्रेट लाईन दिली, इथून आता आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। परत आपण हे जे आहे ती अशी तिरकी लाईन ड्रॉ करून हा जो कटोरीचा आकार आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा। फक्त इथे असा आकार दिला की आपोआपच कटोरीला एकदम परफेक्ट असा आकार तयार होतो। तर इथे पहा कटोरीचा आकार, मुंड्याचे आकार आणि हे जे आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे ते दिसतानाच किती एकदम परफेक्ट असं दिसत आहे। ही 5 इंच कटोरी घेतली। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। तर यामध्ये शोल्डर उतरू नये म्हणून मी गळा रुंदी सांगितली 2 इंच घ्यायची। शोल्डर तुम्ही 5.5 इंच घ्यायचे नाहीत प्रत्येक साईजमध्ये, छोटी साईज आहे 5 इंच घ्या। तरीही जर उतरत असेल 5 इंच घेऊन पण तुम्ही 5.25 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही शोल्डर घेऊ शकता। मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे सांगितलं। आता या इथे पहा मी 5.5 इंच मुंडा घेतला, त्यावेळेस आपला मुंडा घेर किती भरत आहे हे आपण मोजूया। इथे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाणार आहे, आपण इथून हा जो मुंडा घेर आहे तो मोजायचा आहे। पहा 7 इंच आपला या इथे मुंडा घेर भरलेला आहे। जर तुमचा मुंडा या इथे 6.5 असेल मुंडा घेर, तर तुम्ही इथे परत तुम्ही पाव इंच कमी करून जी मुंड्याची उंची आहे ती कमी करा आणि मुंड्याला आकार द्या। जसे आत्ता आकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे आकार द्यायचे, पण काही प्रॉब्लेम येणार नाही। आता हे जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे ते घ्यायचं आहे, म्हणजे ही तुम्हाला क्रॉसपट्टी वाढवायची गरज पडणार नाहीये। पहा मी प्रत्येक कटिंगमध्ये तुम्हाला क्रॉसपट्टी वाढवण्यासाठी सांगते, पण आता यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी सुद्धा वाढवायची गरज नाही। फ्रंट पार्टमध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता तुम्ही जर दोन्ही पार्ट एकत्र करत असाल तर आधी बॅक पार्ट कटिंग करायचा। आता मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग करत आहे, तर मी या पद्धतीने हा जो मुंडा आहे पुढचा तो कट करून घेणार आहे। हे शोल्डर जे आहे ते इथं असं थोडंसं तिरकं कट करायचे। तर या इथे पहा हे जे पार्ट आहेत ते एकदम छान असे आपले तयार झालेले आहेत। आकार तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले तयार झालेले आहेत। आता ही जी क्रॉस पट्टी आहे ती सुद्धा पहा आकार एकदम छान आलेला आहे की नाही। तुम्हीही या पद्धतीने एकदम सावकाश असं हे कटिंग करा। तर आता आपण फक्त कटोरी वाढवून घेऊया। आता या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती पहा मी या इथे या पद्धतीने ठेवून आहे अशी ड्रॉ करणार आहे। आता मी जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करते त्यावेळेस तुम्ही बघतच असाल की माझा जो पार्ट आहे कटोरीचा किंवा साईड पार्ट म्हणा ते अजिबात कमी किंवा जास्त नसतात, ते बरोबर असतात। तर ते का, तर त्यासाठी कटोरीला आकार कसा द्यायचा आहे मी तुम्हाला सांगते आणि कटोरी कट कशी करायची हेही सांगते, म्हणजे थोडक्यात काय वाढीव कटोरी कशी काढायची। तर इथे आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं, इथे पाव इंच वाढवून घ्यायचं कंपल्सरी सर्व साईजमध्ये।
ही कटोरी जी आहे 30 साईजची आहे, आपण 1.25 इंचाने वाढवून घेऊ. 1.25 इंच, इथेही 1.25 इंच. परत आपण याचा मध्य करायचं आहे. आणि इथेही आपण 1.25 इंच घ्यायचं आहे. आता हे जे पॉइंट आहेत ते सर्व आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर पहा, ही तिरकी लाईन जोडली हुकलूक पट्टीसाठी. आता हा पार्ट चेक करायचा किती आहे, 4.25 इंच. तर हा पण आपल्याला 4.25 इंच ठेवायचा आहे. तर पहा, या इथे हा बरोबर 4.25 इंच आलेला आहे. जर हा पार्ट कधी कधी एक्स्ट्रा असतो, थोडासा 1.25 इंच जरी एक्स्ट्रा असला तरी तो आपल्याला कट करून काढायचा आहे. तर इथे वाढवूया ते 1/2 इंच, 1.25 इंच, 1 इंच आणि 1.25 इंच असे पॉईंट दिले की हे पॉईंट जे आहेत ते फक्त असे जोडत जायचे आणि कटोरीला आकार द्यायचा. इथे थोडंसं वरती जायचं 1/2 इंच असं. मी नेहमी दोन्ही बाजूनी असे वरती जाते, म्हणजे कमी करते. पण आता ही जी पट्टी आहे आपली ती बरोबर आलेली आहे, त्यामुळे मी ही काय इकडे वरती पॉईंट दिलेला नाही. पहा, आता ही मोजायची आहे. तर कटोरीचा आकार पहा, या इथे किती छान असा आलेला आहे. हा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा आणि इथे जे मार्किंग आलेलं आहे त्याच्यापेक्षा ही कटोरी 1.25 इंच एक्स्ट्रा पाहिजे. तर मोजायची. तर पहा, बरोबर 1.25 इंच आपली ही कटोरी. या पॉईंटपर्यंत आपण हा पॉईंट दिलेला आहे आणि हा या साईड पार्टचं मार्किंग इथं आले. तर त्यापेक्षा ही कटोरी जी आहे ती 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे. तर ही 1.25 इंच इथं बरोबर एक्स्ट्रा आली. आणि हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे. असं कट केल्यामुळे काय होतं, कटोरी तुमची कमी जास्त राहत नाही किंवा होत नाही. तर आता आपण हे कट करून काढूया. तर मी या इथे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, अगदी सावकाश असं, म्हणजे तुम्हाला सर्व अगदी पॉईंट टू पॉईंट समजतील आणि तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणता प्रॉब्लेम येणार नाही. तर आता याला टक्स द्यायचा आहे आपल्याला. तर याचा मध्य करायचा. मध्य केल्यानंतर पहा, इथे 1/2 इंच आपलं हे शिलाई मार्जिनमध्ये घालवायचं हे जोडण्यासाठी. आता 2.5 इंच या इथे पकडायचं, कारण 5 इंच आपण कटोरी घेतली तर त्याचा मध्य 2.5 इंच या इथे घेतलं. तर आता हा जो टक्स आहे तो आपण 2.5 इंच घ्यायचा आहे. 2.5 इंच घेतल्यानंतर हा जो टक्स आहे तो असा दुमडायचा. तर पहा, कटोरी या पद्धतीने तयार होते. टक्स दिल्यानंतर अजून एकदा आपल्याला असं चेक करायचं की आपली कटोरी जी 5 इंच आहे ती 5.5 इंच ठेवायची, म्हणजे इकडे आणि इकडे शिलाईमध्ये जातं. तर तयार आहे का, आणि मग आपण ही कटोरीला आणखीन परत जर मोठी असेल तर टक्स देऊन घ्यायचा. तर या पद्धतीने ही कटोरी तयार झाली. तर आता तुम्हाला काही शंका राहिल्या नसतील. आणि बाही कटिंग म्हणाल तर बाही कटिंग भरपूर आहे आपल्या चॅनलवरती. पहा, मी अगदी ॲक्युरेट असे बाहीचं कटिंग सांगितलेलं आहे. आणि ह्या इथे हा फ्रंट पार्ट आपला 30 साईजचा, म्हणजे तुम्हाला छोट्या साईजमध्ये सुद्धा काहीही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी भरपूर काही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.